माझ्या आयुष्यात जन्मापासून बाहेरच्या काही लोकांनी आणि आता मी जिथे काम करते तिथेही काही असतात, तर त्यांना असं वाटतं की सावळा रंग आहे आणि मग सावळ्या रंगाला एक हिरोईन म्हणून कसं पदार्पण द्यावं. असं नाही पण मला जेव्हा नाही, मला कळत नाही, असं होतं ना मॅम, होतं नाही ग. कारण मी माझ्या काही प्रोफाईल पाठवते किंवा हे होते, कधी कधी मला कळतं एखाद्या प्रोजेक्टमध्ये मी इन असते आणि मला सडनली काढून टाकलं जातं आणि नंतर स्किन कलरवरनं होतं ना. अजूनही होतं असं? अजूनही होतं मॅम, असं मराठी नाहीये. इंडस्ट्रीत हो होतं ना, म्हणजे अजूनही अशा गोष्टी होतात. म्हणजे त्याचा रेशो कमी झाला असेल. मी म्हणत नाही की 10 मधल्या 10 जणच तसं करतात, असं नाही आहे, पण 10 जणांमधल्या 3 जण तर करतातच. म्हणजे अजूनही ती गोष्ट आय डोंट नो, बिकॉज ना हे आपल्याला बंबार्ड केलं गेलेलं आहे. म्हणजे सगळ्याच एक समाजाला म्हणा की बंबार्डिंग असं झालं की सुंदरता याची व्याख्या करून ठेवलेली आहे त्यांनी. एक गोरी, छान, सुंदर, सडपातळ, तिचा रंग फार तुकतुकीत, त्वचा फार तुकतुकीत, गोरा रंग, असं ते झालेलं आहे. बट मी जेव्हा स्मिता पाटीलजींना बघते, मी तेच म्हटलं कितीतरी आहे, तेव्हा बिपाशा बसू बिपाशा बसू आहे. आता मला येतात ना, मला कमेंट येतात, म्हणजे आता मला पॉझिटिव्ह कमेंट येतात की वाव यू लुकिंग ब्लॅक कॅट वगैरे येतं, किंवा सावळी सुंदरी असं येतं, हां असं येतं. आणि बरेच काही कमेंट्स येतात की ब्लॅक ब्युटी ही कमेंट येते. लोक म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षक जे आहेत ना ते मला फार पॉझिटिव्हलीच घेतात. म्हणजे प्रेक्षकांनी मला त्या रंगात, त्या रूपात खूप छान हे केलेलं आहे. कारण मला असं वाटतं की बघा, कलर, रंग ही सौंदर्याची व्याख्या नाही. जर रंग सुंदरताची व्याख्या असती तर आज श्रीकृष्ण जो आहे तो सुंदर ठरलाच नसता, किंवा महादेव जे आहेत ते रौद्र आणि कोमल रूपात दोन्ही बघताना तुम्ही सावळ्याच रूपात बघता. आज माझी आई लहानपणी मला श्रीकृष्णासारखीच बघायची, तिला मी तसेच आवडते. अजूनही आमच्या घरात पोस्टर दिसले की माझी आई म्हणते तू अशी दिसायचीस लहानपणी, आणि मला त्याचा फार अभिमान वाटतो की सुंदरता ही कुठल्याही रंगात, आणि रंग काही मर्यादा नाही आहे ना आपली महत्त्वाच्यामध्ये नाही आहे. सो मला आतमधून ती गोष्ट फील नाही करत, पण जग तुला करून दाखवतं. हां जग, पण मी फार निर्भीड आहे. म्हणजे मला जगाने पुढून जरी म्हटलं ना तर मला कीव येते अशा लोकांची. अच्छा हो का, यांना म्हणजे एक गोष्ट सांगू तुम्हाला, म्हणजे मला एक गोष्ट खूप चांगल्या माणसाने सांगितलेली. वाघ होता आणि गाढव होता. तर आता हा हिरवा कलर आहे नाही का, आपला गवताचा रंग हिरवा आहे. तर वाघ म्हणतो की रंग हिरवा आहे, पण गाढव म्हणतो नाही निळा आहे. आणि ते भांडत असतात आणि ते काही रिझल्ट लागत नाहीत. मग ते म्हणतात चला आपण सिंहाकडे जाऊया. मग सिंहाकडे जातात. मग सिंह म्हणतो की शिक्षा वाघाला झाली पाहिजे. मग गाढव खुश होतो. गाढव होतो बघ मी जिंकलो का नाही, मी म्हणत होतो ना निळा रंग आहे, निळा रंग आहे. आणि मग तो जातो उड्या मारत मारत, आणि मग वाघ विचारतो सिंहाला असं का केलं तुम्ही, गवत तर म्हणजे रंग तर हिरवाच आहे आणि तुम्ही कसं काय निळा रंग सांगितला, मी जिंकायला पाहिजे होतं, तो कसा जिंकला. मला तुला शिक्षा आहे, 2 दिवस तू काही बोलायचं नाहीस, तू शांत गप्प बसायचंस. म्हणलं तो गाढव आहे, त्या गाढवाला कितीही समजलं तरी त्याला ते समजवणारा जरी तू असलास, तू कितीही त्याला समजवलं तरी त्याला समजणार आहे का, नाही. तो गाढव आहे, तू तुझा वेळ कशाला वाया घालवतोस, नादी का लागतो, का नादी लागतोस, म्हणजे ही चूक तुझी आहे. आणि मला ते कळलं की मी का समजवायला जाऊ अशा लोकांना ज्यांना कळणारच नाही आहे. जर माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या आईज ऑफ व्ह्यूने ते मला कळतं आहे, आणि आय एम अ ब्युटिफुल, मी फार सुंदर आहे. आणि मी खरं सांगू का, दिवसातून एकदा तरी आरशात बघितल्यावरती मी आपसुकच म्हणते माधुरी यार तू लयच सुंदर आहेस गं, आणि मी पप्पी पण देते अशी करून वगैरे. असं होतं मला, आणि हे बी ऑनेस्ट मी सांगते, मला असं होतं. त्यामुळे मला असं कधी आत्ता तर नाही असं काही वाटत नाही. आणि प्रेक्षकांची खरंच मी आभारी आहे की त्यांनी मला असं कधी जाणवू दिलं नाही, खूप प्रेम दिलेलं आहे. कधी कधी होतं कास्टिंग आणि ह्या इश्यूवरून, पण डोंट वरी, तेही पार्ट ऑफ जॉब. ते स्पोर्टिंगली आपण घेतलं पाहिजे, आणि मी तशीच घेते. पुढचं काय तुझे प्रोजेक्ट्स? पुढचे प्रोजेक्ट्स फार कॉन्फिडेन्शियल असतात, बट तरीही प्रोजेक्ट्स म्हणजे मला काही फिल्म्स माझ्या अपेक्षा आहेत की मला करायच्या आहेत अशा, की ज्याच्यामध्ये माधुरी पवार आणि वेगळी दिसेल. तिला काही असे कॅरेक्टर करायचे आहेत, जसे रानबाजारमधलं तिनं केलं होतं
तर तसं ही काही बोल्ड आणि ब्रेव्ह कॅरेक्टर मला करायचे आहेत. Positive पण, heroine, romantic. नाही असं रोमॅन्टिक तर ऑब्व्हियसली मला करायचेच आहेत, कारण मला प्रत्येक भावनेचं कॅरेक्टर करायचं आहे. म्हणजे असं नाही की मला फक्त हिरोईन मटेरियलच व्हायचं नाही, तेवढंच करायचं आहे, मला निगेटिव्ह करायचं नाही. नो, आय एम आर्टिस्ट, मी कलाकार आहे आणि कलेला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते, कुठल्याही भावनेची मर्यादा नाही आहे. त्यामुळे ती भावनेची मर्यादा नसल्यामुळे मला प्रत्येक कॅरेक्टर करायचं आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर गाजवायचं आहे. फक्त त्या संधीच्या शोधात शोधात आहे, आहे. मिळेल. आणि कधी कधी नाही कळत की ती संधी कशी शोधू. कारण आहे ना, कलाकाराचं आयुष्य हे फार डिपेंडेबल आहे. म्हणजे डिपेंड कसं की मी कलाकार आहे तर मला एक डिरेक्टर पाहिजे, मला एक प्रोड्युसर पाहिजे, मला एक टीम पाहिजे आणि मग ती टेक्निकल टीम पाहिजे, कॅमेरा पाहिजे. हे सगळं जेव्हा एकत्र येतं आणि क्रिएटिव्हिटी बनते, त्यातून तो कलाकार वरती येतो. कलाकार स्वतःच्या आणि येतच नाही. माझं हे स्पष्ट मत आहे. म्हणजे कलाकाराला ना ह्या सगळ्या लोकांनी बनवलं आहे आणि मग तो वरती आला आहे आणि मग तो स्टार बनतो. बिकॉज ऑफ हे सगळे पिलर्स त्याच्या खाली आहेत आणि त्याला उंच धरतात, तेव्हा तो आकाशात झेप घेतो आहे. आणि तसं आहे. त्यामुळं आत्ता म्हणजे खरंच मला नाही कळत आहे की कसं रीच व्हावं, किंवा नवीन टॅलेंटला पण कळत नसावं की मला मला नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करायचं आहे. त्यांचे भेटलीस फिल्म्स नाही, मी भेटलेली नाही आहे. मला महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायचं आहे, मला रवी जाधव यांच्याबरोबर काम करायचं आहे, संजय जाधव यांच्याबरोबर काम करायचं. मला इंडस्ट्रीमधले जे इतके वर्ष झाले इतके चांगल्या कलाकृती करत आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे मला. बट द क्वेश्चन इज हाऊ, कसं रीच होणार, कारण माहितीच नाही आहे. मग जे काही काम येते ते ठणकावून छान सणसणीत करायचं आणि असं एक आशा असते की होईल, कुठे ना कुठेतरी ते रिकग्नाइज आपल्याला करतील आणि आपल्याला ते बघतील आणि करतील. त्याच्यासाठी जे हातात आहे ते बेस्ट करायचं आहे. नक्की नक्की हा पॉडकास्ट ते बघतील आणि तुला नक्की बोलवतील. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.